मणी सर, अहो पण एवढ्या गिफ्टची काय गरज होती? एक मिनिट, गिफ्ट गरज आहे म्हणून देत नाही कोणा. गिफ्ट ही देणाऱ्याची इच्छा असते. आता माझी इच्छा विचाराल तर मला जगातली सगळी सुख तुम्हाला द्यायची, पण तुर्तास या गिफ्टवर वागवा. थँक्यू. ड्रेस मणी सर, अहो किती छान आहे हा ड्रेस. म्हणजे इतकाही काही छान नाहीये, पण तुम्ही ठरवलं तर हा छान होऊ शकतो. म्हणजे आता हातात इतकाही काही छान वाटत नाही तो, पण जर तुम्ही तो घातला तर तो ड्रेस छान होईल. मणी सर, तुम्ही चक्क फ्लर्ट करताय. हो मग, मला काय भीती कोणाची? आणि मी माझ्या बायकोशी फ्लर्ट करतोय. अर्थात माझ्या बायकोला नसेल आवडत तर मग काय हरकत नाही. मी असं कुठे म्हणाले? म्हणजे तुम्हाला आवडतंय फ्लर्ट केलं? मणी सर जा बरं तुम्ही. अरे मी गेलो तर तुम्हाला बघणार कसं या ड्रेस मध्ये? सॉरी, प्लीज जा आणि हा ड्रेस घालून या ना. मला बघायचंय तुम्हाला. जा ना प्लीज. आले. मणी सर, मणी सर, रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे. आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे. तुझ्या आठवणचा शहारा जरा येऊन ह्या मना सावर रे सावर रे सावर रे सावर रे सावर रे सावर रे सावर रे. रोज मला विसरून मी गुणगुणते नाव तुझे. आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे. खुणावती रे अजून ह्या सभोवताली रे तुझ्या खुणा. असून उद्या क्षणात त्या भिजून जातील पुन्हा पुन्हा. ओल पापण्याला ओढ पावलाला लागे तुझी आस का अजून माझ्या बावऱ्या जीवाला लागे तुझा ध्यास हा. मन नादावते
का पुन्हा स्वानंदी, तुम्हाला सांगू का माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ते? मणी सर, थँक्यू. छान दिसतंय. मणी सर, तुम्ही सुद्धा माझ्या ड्रेसला मॅचिंग शर्ट घातले. भैयाला असं ट्विनिंग म्हणतात, नवरा बायकोचं ट्विनिंग. एक सेकंड, एक सेल्फी. हा, अजून एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. अजून एक? गजरा? तुमची काही हरकत नसेल तर मणी सर, कसं सांगू तुम्हाला की तुम्ही माझ्या जवळ असलात की मला किती सुरक्षित आणि छान वाटतं. ते तुमच्या सोबत असल्यावर मला कसलीच भीती वाटत नाही. सॉरी 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 सॉरी, आम्ही काहीच बघितलं नाही. हो ना मॅम? काही नाही. अजिबात काही नाही बघितलं. सॉरी, आम्ही नंतर येतो. मॅडम, जेसी, अहो कुठे निघालात? तुम्ही एक काम करा, एकमेकांमधून आधी हा गुंता सोडवा आणि आम्हाला कॉल करा, मग आम्ही नंतर येतो. चला मॅम जाऊ. जेसी, गप तू. तर आम्ही सरप्राईज द्यायला आलो होतो, पण इथे राजा राणींनी आम्हाला सरप्राईज दिले. मॅडम, अहो ही जेसी आहेच वेडी. तुम्ही तरी नका ना चिडवू. गंमत केली ग तुझी. जेसी, बस हा, आता चिडवायचं नाही. उगाच त्रास नाही द्यायचा माझ्या पोरीला. हा, ओके मॅम, तुम्ही बोलता तर त्रास नाही देणार मी तिला. पण मॅडम, तुम्ही इतक्या रात्री? ऍक्च्युली ना, तुझा उद्या वाढदिवस आहे ना, म्हणून आम्ही तुला ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे विश करायला आलो. इनफॅक्ट मणी सरांना माहिती पण नव्हतं तुझा बर्थडे म्हणून. आम्ही आठवण करून दिली त्यांना. आणि हे जे सगळं काही डेकोरेशन बघतेस ना तू, ते मी केलंय. मणी सरांना माहिती नव्हतं. हे सगळं एकदम विचित्र डेकोरेशन करून ठेवलेलं त्यांनी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वानंदी, मणी सरांना तुझा फेवरेट कलर पण माहिती नाहीये. काय सांगतेस? मणी सर, इकडे बघा. अहो तुम्ही तर मला म्हणाला होता की तुम्ही डेकोरेशन केलंय. हा म्हणजे मी तुम्ही स्वानंदीला सांगितलं नाही की हे सगळं डेकोरेशन मी केलंय ते? मनी सर, दिस इज नॉट फेअर. तुम्ही कधी सांगणार आहात तिला हे सगळं डेकोरेशन मी केलं? तुम्ही किती पसारा घातला होता माहिती होतं ना तुम्हाला? मी सांगणार होतो. कधी? पुढच्या बर्थडेला, पुढच्या वर्षी. अरे मला बोलू तर दे, मी सांगतो ना सगळं.